सोनाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे। दररोज घरगुती रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आम्हाला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर आज आपण बनवणार आहे इडली सांबार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आज आपण इडली बनवूया। हे सारण मी अगोदरच तयार करून ठेवलं होतं। आता आपण इडली पात्र घेऊया। चला तर आपण इडली पात्राला आता तेल लावून घेऊया आणि यामध्ये हे बॅटर टाकूया। आता हे 15 मिनिटं आपण याला ठेवू, तोपर्यंत आपण सांबाराची तयारी करू। चला आता आपण सांबारासाठी टमाटर कापून घेऊया। चला तर आता आपण कांदा बारीकपणे कापून घेऊया। हा कांदा कापून झालेला आहे। आता आपण सांबारासाठी डाळ तयार करून घेऊया। एक वाटी आपण डाळ घेतलेली आहे, याला अगोदर आपण धुवून टाकूया। डाळ धुवून झाली आहे आपली। आता आपण याला कुकर मध्ये टाकूया। आता आपण आलूला शिलून घेऊया, त्यानंतर त्याला कट करूया। आलू कापून झाला आहे, याला आपण अगोदर धुवून घेऊया। त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा पण धुवून घेऊया। आता हे धुवून झालं आहे। आता आपण हे कुकर मध्ये टाकूया, शेवग्याच्या शेंगा आणि आलू। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। चला तर आपण आता कुकर लावून घेऊया। कुकर मध्ये पाणी टाकून झालेलं आहे आणि आता कुकर लावून घेऊया। 3 शिट्टी होईपर्यंत वाट बघूया। तोपर्यंत आपण इडली चेक करून घेऊया। इडली चिपकत आहे चमच्याला, त्याच्यामुळे हे थोडी व्हायची आहे। 5 मिनिटांनी आपण परत 5 मिनिटांनी आपण याला चेक करूया। आपला सांबार होईपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करूया। त्यासाठी आपण जे खोबरं आहे ते बारीक छानपैकी कापून घेऊया। आपण इडलीची चव वाढवण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवूया। आता कुकरची 3री शिट्टी झाली आहे। आता आपण यानंतर खोबऱ्याची चटणी बनवूया। आता हे खोबरे जे आहे आपण मिक्सर मध्ये टाकून घेऊया चटणी बनवण्यासाठी। आता आपण खोबऱ्याच्या चटणीमध्ये अद्रक लसण टाकलेला आहे। यामध्ये आपण सांबार धुवून घेऊया आणि याला बारीक मिक्स करून घेऊया। एकदा बारीक झालंय का हे चेक करून घेऊया। थोडे हे जाड झाले आहे, तर थोडं आणखी बारीक करून घेऊया। आता हे चेक करून घेऊया झालं का। तर हे छानपैकी झालेलं आहे। आता आपण यासाठी तडकाची तयारी करूया। आणि जे सारण आहे हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। अगोदर तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण गोडनिंबाचा पाला टाकून घेऊया। आता आपण मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर उडदाची डाळ, याने टेस्ट छान येते। जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकूया। आता हा तडका आपला रेडी आहे। आता हा तडका रेडी झालेला आहे, याला आपण खोबऱ्याच्या चटणीमध्ये टाकून घेऊया। आपले रेडी झाले, दिसायला पण छान दिसत आहे।
इडली झाली आहे का तर आपण बघून घेऊया। इडली छान शिजलेली आहे। कुकर पण बघून घेऊया सांबार करण्यासाठी। छान शिजली आहे डाळ वगैरे। थोडं पाणी टाकून घेऊया यामध्ये। आता हे रेडी झालेलं आहे, तर आपण आता फोडणीची तयारी करूया। आता आपण सांबार बनवून घेऊया। त्यासाठी अगोदर आपण तेल टाकूया। तेल गरम होऊ देऊया। त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकूया। तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकूया। आता कांदा झालेला आहे, तांबूस झालेला आहे। यामध्ये आपण लसूण टाकूया। त्यानंतर यामध्ये आपण जिरा, हळद, धने पावडर आणि 1 चम्मच तिखट घालूया। तसेच चवीपुरतं मीठ। त्यानंतर यामध्ये टमाटर टाकूया। मसाला झाला का तर आपण चेक करूया अगोदर। मसाला छानपैकी झालेला आहे, तर यामध्ये आपण हे जे सांबारचं सारण आहे ते टाकून घेऊया। आता यामध्ये आपण आपला जो स्पेशल मसाला आहे घरगुती तो टाकूया, 1 चम्मच। आणि याला उकळी येईपर्यंत 5 मिनिटं थांबूया। सांबारला उकळी आली का पाहून घेऊया। सांबारला छानपैकी उकळी आली आहे। यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। आता सांबार झालेला आहे, आपण ताट रेडी करूया। पण आपण काढून घेऊया यामध्ये। चला तर आपली डिश रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता। रोज घरगुती रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।